नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घराच्या उंबरठ्यावर लावा ही एक वस्तू. घराचे रक्षण होईल. कोणतीही वाईट गोष्ट घरात येऊ शकणार नाही, कारण उंबरठ्यावर ही वस्तू लावली तर ही वस्तू घराचे रक्षण करते. कोणतीही नकारात्मकता, वाईट शक्ती किंवा कोणाची नजर घरात प्रवेश होऊ देत नाही. आणि कोणतीही व्यक्ती जर मनामध्ये द्वेष घेऊन, वाईट विचार घेऊन, नकारात्मकता घेऊन आपल्या घरात प्रवेश करू इच्छित असेल तर त्या व्यक्तीचे मन पवित्र होते. ही वस्तू एवढी शक्तिशाली, एवढी चमत्कारी आहे. या वस्तू लावल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदते, अखंड लक्ष्मी घरात येते आणि मग कोणत्याही गोष्टीची कमी आपल्या घरात राहत नाही. सर्व लोक सुखी समाधानी राहतात, सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते, पैसा टिकतो, बरकत राहते, समृद्धी ऐश्वर्य घरात निर्माण होते, मेहनतीचे फळ आपल्याला मिळू लागते. म्हणून ही वस्तू आपल्याला आपल्या उंबरठ्याला लावायची आहे. जो आपला घराचा मुख्य दरवाजा असतो त्याच्या उंबरठ्यावर दोन्ही साईडला, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला ही वस्तू आपल्याला लावायची आहे. आता ही वस्तू कोणती? तर मित्रांनो, ही वस्तू आहे लक्ष्मी मातेचे पावलं. हो, लक्ष्मी मातेचे पावलं तुम्हाला आणायची आहेत. स्वामींच्या केंद्रात, पूजा सामग्रीच्या दुकानात किंवा ऑनलाईन सुद्धा लक्ष्मीचे छोटे छोटे पावलं मिळतात. तुम्हाला 2 जोड आणायचे आहे. पहिला जोड हा उजव्या साईडला लावा, दुसरा जोड हा डाव्या साईडला लावा. आणि लोक चुका करतात ते म्हणजे लक्ष्मीचे पावलं लावताना ते बाहेर लक्ष्मी माता जात आहे अशा रीतीने लावतात, परंतु पावलं अशी लावायची की लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत आहे अशा रीतीने ती लक्ष्मीची पावलं आपल्याला तिथे लावायची आहे. आणि मित्रांनो, ही पावलं लावल्यानंतर दररोज सकाळी उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवायचा, हळदी कुंकू अक्षत टाकून त्या लक्ष्मीच्या पावलांचे आणि उंबरठ्याचे पूजन करायचे. हे दररोज महिलांनी किंवा पुरुषांनी करायचं आहे. मित्रांनो, हे पावलं चिटकवायचे मिळतात, स्टिकर मिळतात, ते तुम्ही आणून तुमच्या उंबरठ्यावर लावा. नक्की तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल, लक्ष्मी घरात नांदेल आणि कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.